नमस्कार. थेरीचा जो पेपर आहे तो आपला चालू आहे. नवीन आत्ताच मी मला सांगितल्याप्रमाणे बी ए द्वितीय वर्षाला एकूण 46 ॲडमिशन झालेले आहेत. तर 46 ॲडमिशन जे आहे ते आपल्याच्या साधारणतः पाहतो प्रॅक्टिकलचा जो आहे तो ग्राउंडवर भाग होईल. थोडाफार जो काही मौखिक शक्य आहे तो मी पाठीमागे स्पष्ट केलेला आहे. फक्त सर्वात महत्त्वाचं प्रॅक्टिकलमधला जो पार्ट आहे एक आहे तो ह्या प्रकरणावर आधारित तो आहे. तर हा जो साधारणतः पार्ट आहे तो विशेषतः काय आहे, आपल्या पेपरचं नाव पुन्हा आठवणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी की ह्या पार्टमधलं शिवाजी महाराज एक राष्ट्रीय निर्माता म्हणून एक आपल्याला प्रोजेक्ट प्रकल्प देण्यात आलेला आहे. तर हा प्रकल्प 15 मार्कासाठी आहे. तो लेखी घरी बनवून आणायचा आहे परीक्षेच्या टायमाला. ही परीक्षा जुन्या पद्धतीनं मार्चप्रमाणे व्हायची. तर आता जे काही सत्र असेल ते 4थ्या सेमिस्टरच्या अंती हा प्रोजेक्ट आपल्याला लागणार आहे. तर संबंधित जे काही प्रकरण आपले चालू आहेत थेरीचे, शिवाजी महाराज राष्ट्रीय निर्माता, त्याच्यातलं मुद्दे काढा आणि तशा प्रोजेक्टसाठी ह्याचाही म्हणजे तासाचा फायदा आपल्याला होऊ शकेल. तर आता आपण पाहतो की जावळी संघर्षामधले काही मुद्दे जे राहिलेले आहेत, शिवाजी महाराजाच्या विजयामध्ये ह्या जावळी संघर्षाचा किती मोठा पुढच्या काळात वाटा राहणार आहे किंवा आत्तापर्यंतच्या त्यांच्या कामगिरीमध्ये म्हणा, लष्करी कामगिरीमध्ये ह्याला किती महत्त्व आहे. तर ह्याचे इम्पॉर्टन्स ऑफ द जावळी वार विन ऑन. तर हा आपला आता मुद्दा जवळपास संपत आला. पण काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, कारण हे अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आणि निर्णायक प्रकरण आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोडं सारांशमध्ये घेऊन आता हे जवळपास आज संपवण्याचा प्रयत्न करू. तर हा जावळी विजय जो आहे शिवाजी महाराजांचा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा विजय हा मानला गेलेला आहे. आत्तापर्यंत महाराजांनी गडकोटावर मोहिमा काढल्या होत्या, तसेच देशमुखांना वटणीवर आणण्यासाठी छोट्या छोट्या मोहिमा काढल्या होत्या, त्यात ते यशस्वी झाले. तथापि जावळीची मोहीम ही आत्तापर्यंतच्या त्यांच्या राजकीय व लष्करी कारकिर्दीतील सर्वात मोठी व सर्वात फलदायी अशी मोहीम होती. कारण या मोहिमेमुळे शिवाजी महाराजाच्या जहागिरीच्या एवढाच प्रदेश त्यांना मोठा प्राप्त झाला, अशी ही मोहीम होती. कारण महाराजांच्या जहागिरीचा विस्तार यामुळे डबल झाला. म्हणजे अर्थात या जहागिरीला प्राप्त जी झाली जावळीची, त्याच्या आपण पाहतो एक त्याला स्वराज्याचं स्वरूप हे प्राप्त झालं, राज्य टाईप झालं. पूर्वी पुणे जी जहागीर त्यामध्ये होती, परंतु आता हा पुणे जहागिरी एवढंच काय होता, मोठा प्रांत होता आणि हा जिंकलेला होता. मावळ प्रांत महाराजांनी जिंकलेला नव्हता. समन्वय साधून तिथलच्या देशमुखांना आपल्याकडे वळवून घेतलं होतं आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले होते. आणि मी सर्वात महत्त्वाचं सांगितलं की राज्यकारभार चालवण्यासाठी आर्थिकतेची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. तर पैशाशिवाय आपणही म्हणतो का की पैशाची नाटकं जमत नाहीत. तर पैशाचं नाटक ही त्या कालखंडामध्ये जमत नव्हतं. आर्थिक देवाणघेवाण ही तत्कालीन कालखंडामध्ये होती. त्यावेळेस ही सोनी नाणी चांदी ह्यांना अत्यंत महत्त्वाचं होतं. त्याच्या माध्यमातूनही व्यवहार हे होत असत. तर साधारणतः आपण पाहतो जावळीच्या खोऱ्यावर चंद्रराव मोरेची पिढ्यानपिढ्या सत्ता होती. चंद्रराव मोरे एक नाव आहे, पद आहे. तर आता जो यशवंतराव होता हा मारला गेला. रायरी किल्ल्यावर शिवाजी महाराज कटकारासन करत होता आणि त्याच्यातून शिवाजी महाराज जवळपास 3 महिने पूर्ण जावळी पिंजून काढली. जावळीमधले काही जे छोटे छोटे देशमुख होते, त्यांना इतर लोक होते, त्यांना समजून सांगितलं की माझ्यापासून तुम्हाला कसलाच धोका नाही, तुम्ही स्वराज्याच्या कार्यात सहभागी व्हा. आणि बहुतांश लोक सहभागी झाले. परंतु चंद्रराव मोरेची काही धडपड कमी होत नव्हती. पण शेवटी त्याला आपले प्राण गमवावं लागले 2 मुलासह. आणि ह्याच्यात खजिना हा जवळपास चंद्रराव मोरेच्या अनेक पिढ्यांनी जो कमवलेला होता, 9 असतील 12 असतील, इतिहासामध्ये मतभेद आहेत. काही ठिकाणी 12चा उल्लेख आहे, काही ठिकाणी 9चा उल्लेख आहे. तर ही सर्व जी काही संपत्ती आहे शिवाजी महाराजांच्या हाती पडली आणि या संपत्तीच्या जोरावरच शिवाजी महाराजांनी नवीन किल्ले बांधले, नवीन लष्कर उभारणी करणे यासारखी मोठी कामे हातात घेतली. की नवीन किल्ले उभा टाकण्यासाठी काय आहे की पैसा लागतो, संपत्ती लागते किल्ले बांधण्यासाठी. तर पुन्हा लष्कर उभारणी, लष्कराचा विस्तार ही महत्त्वाचा होता. लष्कर हे पगाराशिवाय चालत नाही, लक्षात आलं का. त्यांनाही त्यांच्या गरजा असतात, त्यासाठी पैशाची गरज असते, साधनाची गरज असते, आर्थिकतेची गरज असते. तर ह्याचं आपण साधारणतः पाहतो की शिवाजी महाराजांना
की इथं काय प्रचंड खजिना हा सापडला. त्यांच्या पिढ्यानपिढी जी काही संपत्ती साठवली होती मोगल घराण्यांनी, त्याच्या बळावर पुढच्या काळामध्ये काय शिवाजी महाराजांनी आपण पाहतो की स्वराज्याची उभारणी वेगाने केली आहे आणि लष्करी संख्याही वाढलेली आहे. आता शिवाजी महाराजांनी तर 12,000 लष्कर प्राप्त झालं, जे की चंद्रराव मोरेचं पारंपरिक लष्कर होतं. शिवाजी महाराजांकडे जे लष्कर होतं, जवळपास आता शिवाजी महाराजांच्या लष्करामध्ये दुपटीनं वाढ झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की दुर्गम प्रदेशाची प्राप्ती हा अत्यंत कठीण, टणक आणि जंगलयुक्त प्रदेश होता आणि यामुळे काय शिवाजी महाराजांना दुर्गम प्रदेशाची प्राप्ती झाली आहे. जावळी विजयामुळे शिवाजी महाराजांना तिच्या पश्चिमेचा कोकण किनारपट्टीचा प्रदेश ताब्यात आला. त्यामुळे दक्षिणेकडील मुलुख जिंकण्याची वाट मोकळी झाली. तसेच देशावरून कोकणात जाणारे अनेक घाट त्यांच्या हाती आले. कोंडे नळीचा घाट, ढवळा घाट, सापळखिंड, हातलोटचा घाट, पारघाट इत्यादी घाट लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे होते. इतिहासकार आवस्कर म्हणतात, हे घाट ताब्यात आणण्यासाठी शिवाजीचा विजापूर मोठा विजय मानला जातो. म्हणजे हे गजी घाट, कोंडे नळीचा घाट, ढवळा घाट, सापडखिंड, हातलोटचा घाट, पारघाट ही जी काही लष्करी दृष्टिकोनातून घाट महत्त्वाचे होते, हे शिवाजींनी स्वतःच्या ताब्यात आणले. म्हणजे एक प्रकारे विजापूरवर मोठा विजय हे इतिहासकार आवळसकर मानतात. हा प्रचंड मोठा विजय आहे की घाट ताब्यामध्ये आणले. आणि साधारणतः देश आणि कोकण, घाटावरच्या भागाला आपण देशस्थ म्हणतो आणि कोकणाचे कौमुदी काही जाणारे मार्ग होते. तर जावळी ताब्यामध्ये आल्यामुळे हे शिवाजी महाराज ताब्यात आले. म्हणजे पुढच्या काळामध्ये स्वराज्याचा जो लष्करी विस्तार होता ते करणं सहज शक्य होणार होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहतो, जी काही अनेक किल्ले ह्याच्यामुळे प्राप्त झालेली आहे. जावळी विजयाने रायगड, चंद्रगड, मकरंदगड, सोनगड इत्यादी किल्ल्याची शिवाजी महाराजांना प्राप्ती झाली. या सर्वात रायगड हा फार महत्त्वाचा किल्ला होता. चंद्ररावने याच गडाच्या सहाय्याने महाराजाशी 3 महिने झुंज दिली. तो जिंकल्यावर त्याचे लष्करीदृष्ट्या महत्त्व शिवाजी महाराजांच्या लक्षात आले आणि त्यांनी पुढे या किल्ल्यास रायगडला काय केली, स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली. हा गड 20 सैनिकांशी वेढा घालणाऱ्या लक्ष सैनिकाविरुद्ध लढा देण्यासाठी प्रसिद्ध होता. की हा गड फक्त 20 जर सैन्य असतील तर लाखो सैन्याशी काय करत होता, झुंज देण्यास सक्षम होता. चंद्रराव मोरेने शिवाजी महाराज जवळपास इथं किती आपण साधारणतः पाहतो की 3 महिने लढा दिलेला आहे. हा अत्यंत महत्त्वपूर्ण रायगड किल्ला म्हणून ओळखला जातो. रायगड किल्ल्यासोबत कोणत्या चंद्रगड, मकरंदगड, सोनगड इत्यादी किल्ले शिवाजी महाराजांना प्राप्त झालेले आहेत. जावळी ज्यानंतर शिवाजी महाराजांनी जावळीच्या जवळचाच भोरप्पा नावाच्या डोंगरावर प्रतापगड हा बुलंद किल्ला बांधला. जावळी काबीज केल्यानंतर हाती आलेल्या संपत्तीने हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला असे म्हणतात. या गडावरच पुढे तुळजाभवानीचे मंदिर बांधण्यात आलं. तर प्रतापगड हा अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे, आजही मानला जातो. आजही आपण रायगड आणि प्रतापगड किल्ल्याला व्हिजिट करू शकतो. तर शिवाजी महाराजांनी ह्याची काही संपत्ती मिळालेली होती. तर त्याच्यातून आपण पाहतो काय केलं आहे की प्रतापगड नावाचा किल्ला बांधलेला आहे. आणि हे पुन्हा इथंच आपण पाहतो शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीचं मंदिर बांधलेलं आहे या किल्ल्यावर. तर महाराजाची धार्मिक श्रद्धाही होती आणि श्रद्धा असलीच पाहिजे. आपण पाहतो की ज्यावेळेस तुम्ही एखादं मोठं कार्य हातामध्ये घेता त्यावेळेस निश्चित मार्गदर्शक हे महत्त्वाचं असतं. जसं आपण पाहतो की त्याच्यामध्ये जर तुम्ही द्रोणाचार्याचं उदाहरण पाहत असताल आपण, तर एकलव्याचा त्यांनी अंगठा मागितला, पण एकलव्याने विद्या कशी घेतली, तर एक पुतळा तयार केला की द्रोणाचार्याने आपल्याला विद्यादान करण्यासाठी नाकारलं. तो जातो सुरुवातीला आणि द्रोणाचार्याला म्हणतो की मला तुम्ही काय करा की धनुष्यबाण चालवायचं शिकवा. मला धनुर्विद्याधारी व्हायचं आहे, परंतु ते म्हणतात तुला मी शिकू शकत नाही, कारण तू काय आहे, हलक्या जातीमधला आहेस, अस्पृश्य आहेस. मग पुन्हा एक प्रतिमा तो डोळ्यामध्ये ठेवतो आणि एक पुतळा बनवतो आणि त्याच्या माध्यमातून तो धनुर्धर होतो. तो एवढा उत्तम बाण चालवताना द्रोणाचार्य देवास बघतात. तर त्यांच्या लक्षात येतं की अरे, आपण जर
हा काय आहे की अर्जुनाला सरस आहे, मग त्याचा ते अंगठा मागून घेतात दक्षिणा म्हणून, गुरुला मान सन्मान म्हणून, आणि मग त्याचा अंगठा कापला जातो आणि तो आयुष्यभर काय करू शकत नाही, धनुष्यबाण चालवत नाही. म्हणजे काय आहे की श्रद्धा कुठेतरी असली पाहिजे. अनेक उदाहरणं आहेत, श्रद्धेमधून अनेक चमत्कार झालेले आहेत. आपण त्याच्यामध्ये धार्मिक वेगळे शब्द त्याला देण्यास काही अर्थ नाही. तर साधारणतः तुळजाभवानीचं शिवाजी महाराजांनी मंदिर हे बांधलेलं आहे.